तनुभुतानं पञ्चाक्षरम् अनुपमानम् पञ्चसूत्रक्रतो वन्दे पञ्चाचार्यान् महाराज स्वामी महाराज
शिवक्षेत्राचा जय जय शिव शंभो जय जय
कालच्या सत्रामध्ये आम्ही शिवपुराणाचं रहस्य ऐकत असताना या ठिकाणी आम्ही जे की माझ्या प्रभू रामचंद्रानं केलेलं पाशुपत नावाचं व्रत सांगितलं। सज्जन हो, फक्त नाव चेंज केलं गेलं, व्रत तेच आहे। जसं एखाद्या पद्धतीनं सोमवार असला तर वार सोमवारच असतो, पण त्याला हिंदू नाम संवत्सरे, हिंदू म्हणजे चंद्र, त्याला हिंदू नाम संवत्सरे म्हणायचं, तेच असणार व्रत आहे। जसं सोमवार असलं त्याला हिंदू नाम म्हणायचं, शनिवार असलं तर मंद नाम संवत्सरे, गुरुवार असला तर बृहस्पती नाम संवत्सरे, त्याला नाव थोडंसं वेगळं देण्यात आलं। जे धर्मशास्त्रामध्ये आहे ते नाव त्याचं नाही। आणि म्हणून आम्ही काल असणार त्या गोष्टीवर मंथन केलं। ज्यांच्या मनामध्ये शंका कुशंका असतील त्यांनी लक्षात घ्या, पाशुपत नावाचंच ते व्रत आहे, फक्त नाव मनाने ते चेंज केलं गेलं। सज्जनो, असं हे असणारं व्रत करत असताना मनाचं पावित्र्य आणि अत्यंत आवश्यक आहे। सज्जनो, मनाचं पावित्र्य तर पाहिजेच पाहिजे, पण आम्ही जे दान करायला लागलो त्या दानामध्ये सुद्धा पावित्र्य असलं पाहिजे। कारण का, तो जेवढा भोळा देव आहे तेवढाच असणारा चक्रवर्ती आहे। आणि म्हणून शिवपुराणाचं रहस्य वधवत असताना चलता चलता शेवटला संक्षिप्त रूपानं तुम्हाला बिंदुगाणी चंचुलीची असणारी माहिती, जे शिवपुराणाचं रहस्य आहे ते मी सांगितलं। महाकुंभाच्या ठिकाणी, प्रयागराज क्षेत्राच्या ठिकाणी, आणि असाच कुंभमेळा भरलेला होता। आणि कुंभमेळ्याच्या वेळेला 88,000 ऋषी, ज्यांना आम्ही शौनकादिक म्हणतो, असे जमलेले होते। आणि जमलेले असताना सर्व जणांमध्ये चर्चा चालू झाली। आता जिथं संत आहे तिथं चर्चा संताची निघणार, आणि जिथं अज्ञानी लोक आहेत तिथं अज्ञानी असणारी कथा गोष्टी निघणार। जिथं शेतकरी आहे तिथं धान्य कसं झालं, पीक कसं आहे, अमुक कसं आहे, तमुक कसं आहे, आणि ह्या पद्धतीनं संवाद होणार। आणि मग ज्या ठिकाणी ज्ञानीजन मंडळी मिळालेली आहे तर तिचं ज्ञानाचं मंथन होत असतं सज्जनो। आणि असं हे ज्ञानाचं मंथन करत असताना एकमेकांमध्ये चर्चा चालू झाली की बाबा रे, हे कलियुग महाघोर, दुःख शोक भय देणार, यातून जीवांचा उद्धार कवण्यावृत्ती होईल। हे कलियुग महाघोर आहे, आणि अशा या महाघोर कलियुगामधून या जीवांचा असणारा उद्धार आणि कशा पद्धतीनं होईल, काय ऐकल्याच्या नंतर, काय पूजन केल्याच्या नंतर। कारण का सज्जनो, धर्मशास्त्रामध्ये श्लोक दिलेला आहे, कृतयुगामध्ये रवी पूजनानं सर्व फलप्राप्ती मिळून जात होती आणि लाखो वर्ष आयुष्य होतं। त्रेतायुगामध्ये ब्रह्मयाची आराधना केल्या जायची आणि ब्रह्मदेवाला संतुष्ट केलं की सगळं मिळालं। द्वापार युगामध्ये आमच्या रामकृष्ण अवताराचा समावेश दिला गेला। त्या द्वापार युगामध्ये आमच्या विष्णू परमात्माची आराधना सिद्धीला जायची आणि सर्व काही वैभव आमच्या विष्णू परमात्मापासून मिळायचं। पण या कलियुगामध्ये
कलो देव महेश्वर. या कलियुगामध्ये जर आम्हाला फळ पाहिजे असेल तर आमच्या धर्मशास्त्रानं आणि श्लोकानं सांगितलं की कलो देव महेश्वर. या कलियुगामध्ये महेशाची आराधना असणारी आणि सर्वोत्कृष्ट मानल्या गेली की जेणेकरून लवकर पावणारा भोळा सांब. आणि अशा पद्धतीनं जे काही शौनकादिक ऋषीगण होते त्यांच्यामध्ये संवाद चालू झाला. आणि संवाद चालू झालेला असताना त्या ठिकाणी अचानक रीतीनं आमच्या व्यासाचा पुत्र किंवा व्यास शिष्य सूत असणारा त्या ठिकाणी सूत महामुनी आले. आणि त्या सूत महामुनीला सर्वजणांनी पाहिल्याबरोबर सर्वजणांनी असणारे हात वर केले आणि सूत महामुनीचा जय जयकार केला. सूत भगवान की जय, सूत भगवान की जय, सूत भगवान की जय. आणि मग त्यावेळेला सूत महर्षींना आमच्या या बाकीच्या सर्व शौनकादिक मंडळींनी आणि उत्थापनादी सत्कार रूप कर्म या नियमानं, उत्थापनादी सत्कार रूप कर्म मंगलाचा एक प्रकार आहे सज्जन. आणि त्या नियमानं जसं आपल्या घरी पाहुणे आले, एखाद्या मुलीला पाहायला जर पाहुणे येणार असले तर आपण काय करतो, आपल्या दरवाजात थांबतो. आणि दरवाजात थांबून समोर दिसले की अर्ध वाकून त्यांना नमस्कार करतो. मग तो जय हरी असू द्या, रामराम असू द्या, शरणात असू द्या, वगैरे वगैरे मंगलाचे जे काही प्रकार आहेत त्या पद्धतीनं झुकून हृदयाजवळ हात ठेवून असे आणि या म्हणतो त्यांना आदरातिथ्य देतो. त्याला उत्थापनादी सत्कार रूप कर्म म्हणायचा अध्यात्म दृष्टिकोनातून. तद्वत त्या न्यायानं आमच्या सूत महर्षींना आदर दिला, सिंहासनावर बसवलं, त्यांचं आसन त्यांना दिलं, पादपूजन केलं. आणि पादपूजन केल्याच्या नंतर सांगितलं, प्रभू हे सुता, हे कलियुग असणारं महाघोर आहे. या कलियुगामध्ये 18 विश्वे पाप आणि 2 विश्वेच पुण्य महाराज. आणि अशा या कलियुगामध्ये धावतं युग असणारं कलियुग आहे. आणि प्रत्येकाची गाडी ओव्हरटेक करण्यासाठी प्रत्येक जण धावायला लागलेला आहे. आणि अशा अवधीमध्ये या जीवांचा असणारा उद्धार कशा पद्धतीने होईल सुद्धा आम्हाला तर चिंता पडली की काय करावं. प्रत्येक जण असणारा सुखासाठी हपापलेला आहे. मग ते चाहे नोकरी असो, दुकानदारी असो, कृषी असो किंवा धर्माचरणामधून सुद्धा म्हणू. सुद्धा फार आम्हाला मंगळ दिसतं रे. आतापर्यंत तुम्ही बरेचसे असणारे पुराण आम्हाला सांगितले, विष्णू पुराण, गरुड पुराण, वराह पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्मांड पुराण, मत्स्य पुराण, कच्छ पुराण, भागवत असणारं सर्व काही असणार आम्ही ऐकलं तुमच्या तोंडून. पण जे काही कलियुगामध्ये असणारं अमंगल होत चाललेले त्याला असणारा काही प्रतिबंध असेल तर तो तुम्ही सांगा. कारण सर्व मंडळी असणारी आणि सुखाच्या अभिलाषेनं आणि घाईघाईनं तगमगीनं निघालेली जनता. आमच्या घरी सुख शांती समाधान पाहिजे. आमच्या घरी सुख शांती समाधान पाहिजे. हे शिवराया मला आसदान पाहिजे, आसदान पाहिजे. हे शिवराया, हे महादेवा, हे शिवराया, हे महादेवा. आमच्या घरी सुख शांती समाधान
अमृताची उधळण सदा व्हावी आमच्या घरी प्रसन्नता समृद्धी नांदावी ज्ञानाची अमृताची उधळण सदा व्हावी आमच्या मुखी तुझे आमच्या मुखी तुझे गुणगान पाहिजे हे शिवराया मला असदान पाहिजे असदान पाहिजे हे शिवराया हे महादेवा हे शिवराया हे महादेवा आणि विनयाचे साम्राज्य असावे भक्तीमध्ये आमुचे वरकुल असावे प्रेमाचे आणि विनयाचे साम्राज्य असावे निर्मल निरोगी जीवन निर्मल निरोगी जीवन असे दान पाहिजे हे शिवराया मला असदान पाहिजे असदान पाहिजे हे शिवराया हे महादेवा हे शिवराया हे महादेवा सांगितलं महाराज भक्तीमध्ये आमुचे घरकुल असावे प्रेमाचे आणि विनयाचे साम्राज्य असावे निर्मल निरोगी जीवन असे दान पाहिजे हे शिवराया मला असदान पाहिजे असदान पाहिजे आमच्या घरी सुख शांती समाधान पाहिजे हे शिवराया मला असदान पाहिजे असदान पाहिजे सर्वजण असणारे सुखाच्या अभिलाषेनं आणि आलेला जो भक्त आहे तो काही ना काहीतरी मागणी घेऊनच आलेला आहे त्याला सकाम भक्ती म्हणावी सकाम भक्ती मनामध्ये कामना ठेवून केलेल्या भक्तीला सकाम भक्ती काय म्हणावी पण आमच्या संत महात्म्यांनी माझ्या एकनाथ महाराजांनी तुकारामांनी ज्ञानेश्वरांनी आणि जे काही शैव संत आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं निष्काम होनी शिवनाम उच्चारी धरुनी अंतरी दृढ प्रेम सांगितलं जर भक्ती करायची असली तर आम्हाला निष्कामपणानं करावं लागेल पण सुता इथलचा असणारा जो काही कलियुगातला असणारा मानव प्राणी आहे हा त्या सुखाच्या आतुरतेनं व्याकुळ झालेला आहे शोक शोधत बसलेला आहे सुता किती हे अमंगळ आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि क्षुद्र
चारही वर्ण आहेत, पण चारही वर्णांनी त्यांचे असणारं महत्व जे आहे ते विसरून गेलेले. ब्राह्मण ब्राह्मणासारखं राहायला तयार नाहीत सुद्धा. क्षत्रिय असणारे क्षत्रियांचं जे आचरण आहे ते करायला तयार नाहीत. उलट क्षुद्र बुद्धीनं वागायला तयार झालेत. जे वैश्य आहेत ते सुद्धा दांडी चोर बनलेले आहेत. आणि क्षुद्र सुद्धा त्या ठिकाणी आपला धर्म सोडून वागायला लागलेत. जे काही स्त्रीवर्ग आहे, स्त्रीवर्ग सुद्धा त्या ठिकाणी कुणाचं खावं कुणाचं नाही हे सोडून देऊन अभक्ष भक्षण करायला हा प्राणी लागलेला सुद्धा. आणि खूप अमंगळ दिसत रे सुद्धा, की जेणेकरून यामधून कोणता तरी मार्ग आम्हाला मिळावा, आम्हाला समजावा, यासाठी तुझ्याकडे विनंती बर का. हात जोडले आमच्या सुत महामुनीला शौनकादिक जनांनी आणि विचारला प्रश्न. त्यावेळेस आमच्या सूत महामुनींनी सांगितलं, बाबा रे, याच्यासाठी फक्त एको शिवदेवता हा कलियुगामध्ये आणि त्या शिवाची आराधना करणं अत्यंत आवश्यक आहे. जागृत असणारा, भोळा, वरदान देण्यासाठी राहणारा, आणि तो माझा भगवान शिव राहणार आहे बर का. आणि मग मी तुम्हाला शिवपुराणाचं महात्म्य सांगतो. आणि म्हणून आमच्या सूत महर्षींनी सांगायला सुरुवात केली की बाबा रे, शिव म्हणावं कोणाला, पहिला मुद्दा आहे. सज्जनो, शकार हा अथर्वण वेदाची सुरुवात आहे. त्याच्यावरची वेलांटी ऋग्वेदाची सुरुवात आहे, वकार व्यंजनाची. आणि त्याच्यामध्ये अ आहे, व मध्ये अ आहे, ती असणारी सामवेदाची सुरुवात आहे. मिळून शिव शब्द झाला. ओंकार बोधितम तत्वम साक्षात शिवमुच्यते अव्यक्ता प्रकृतवलीनम परम ज्योतिरनुत्तमम. सांगितलं की ज्याचा बोध ओंकाराने होतो किंवा ज्याला ओंकार म्हटल्या जातं, ओंकार बोधितम तत्वम साक्षात शिवमुच्यते अव्यक्ता प्रकृतवलीनम, व्यक्ताच्याही पलीकडे आहे. परम ज्योतिरनुत्तमम, अशा परम ज्योती स्वरूपाला ओंकार अथवा शिव म्हणावं. आणि मग त्यावेळेला शिव या शब्दाचा अर्थ कल्याण करणारा, शिव या शब्दाचा अर्थ मंगल असलेला. आणि असंही असणार, जगामध्ये कितीही अमंगल असलं तर त्याला मंगल करण्याची ताकद, सामर्थ्य, कितीही दुराचारी जरी भक्त असला तर त्याच्या असणारं जीवनाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य असणारं मंगल स्वरूप ते शिव स्वरूप आणि कल्याण स्वरूप. आणि असा असणारा भगवान शिव आणि त्याचं चारित्र्य असणारं तुम्हाला सांगतो. कारण का, चारित्र्य असणारं कोणालाही कळेल अशी शक्यता नाही महाराज. कोटी पुण्याचे पर्वत म्हणून झालो शिवभक्त. ज्यावेळेस कोट्यावधी जन्माचं पुण्य बांधून आणावं त्यावेळेस शिवाचं स्वरूप कळतं सज्जन. आणि ते स्वरूप आमच्या पंडित प्रदीप मिश्रांनी जगाला दाखवायला सुरुवात केली. ब्रह्मांडामध्ये लिंगमध्ये जगत सर्वम किंवा लिंगमय जगत हा कोणालाही कळेल हे शक्य नाही. कारण का, भरपूर अज्ञानी जन आहे कलियुगामध्ये असणार. आणि सांगायचं तात्पर्य की बाबा रे, तत्वदृष्टी आहेत, अदृष्टी आहेत आणि तर्कदृष्टी बी आहेत. तत्वदृष्टीला संकेतानं समजतं, अदृष्टीला असणारं समजून सांगावं लागतं. पण जे तर्कदृष्टी असतात त्यांना समजून सांगितलं तरी कळत नाही, असे असणारे काही भक्त आहेत. आणि जे काही शिवतत्व आहे, या शिवतत्वामध्ये प्रकार दोन आहेत. आणि त्या शिवतत्वाच्या दोन प्रकारामध्ये एक स्वरूपाला साकार रूप म्हटलं आणि एकाला निराकार रूप म्हटलं. जे शिवतत्व आहे त्या शिवतत्वामध्ये बघा, आम्हाला जर निराकाराची प्राप्ती करायची असेल तर साकाराची पूजा केल्याशिवाय निराकाराची प्राप्ती होत नाही सज्जनो. उदाहरणार्थ, आम्हाला प्रभू रामचंद्राची भेट घ्यायची, प्रभू रामचंद्राची भेट घ्यायची, माझ्या कृष्णाची भेट घ्यायची, माझ्या विठ्ठलाची भेट घ्यायची.
तर त्याची मूर्ती आम्हाला डोळ्यासमोर आणावं लागेल. रूपतेची नाम, नामतेची रूप, नाम ऐका माप विशेषकी, ज्ञान होऊन या स्वरूपाचे ध्यान. कोणत्या? साकार रूपाचं ध्यान. आणि साकार रूप आमच्या समोर प्रगट जर नाही झालं तर आमच्या मनाची एकाग्रता ठीक होणार नाही. मग आमचे भक्त महिला मंडळ बसले इथं आणि मन गेलं घरी. आमचे मालक आले का काय की माय, कुलूप लावून आले मी, जेवणच राहिलं त्यांचं, जेवायला पोरगी वाढती की नाही की माय, मन तिथं धड इथं. आणि मग अशा पद्धतीनं न होता साकार रूपामध्ये जे काही आमचे इंद्रिय आहेत, डोळे असणारे, कान असणारे, मन असणारं, शरीर असणारं, त्यामध्ये मंत्रमुग्ध झालं पाहिजे यासाठी आणि साकाराची आराधना महत्वपूर्ण आहे महाराज. आणि त्यासाठी भगवान शिवाचं साकार रूप म्हणजे मी कालच सांगितलं तुम्हाला, गृहस्थाश्रम सगळ्यात श्रेष्ठ सांगणारा भगवान शिव पहिला देव. आणि अनेक ग्रंथ जे काही ब्रह्मांडामध्ये पूर्ण निर्माण झालेत महाराज, तो शिव पार्वती संवादच आहे. मूळ काय आहे? शिवानं पार्वतीला सांगितलेले ग्रंथ. मग ते माझं चाहे रामायण असो, रामायण भगवान शिवानी पार्वतीला सांगितलं, तिथं आमच्या काक भुशुंडी ऋषीनं ऐकलं आणि तेच काक भुशुंडी ऋषीनं नारदाला सांगितलं आणि नारदानं वाल्मिकाला उपदेश केला आणि वाल्मिकानं तुमच्यापर्यंत आणलं. 288 प्रकारचं रामायण आहे. किती रामायणाचे भाग किती आहेत? 288 प्रकारचं रामायण आहे. तुलसी रामायण वेगळं, एकनाथी रामायण वेगळं, वाल्मिकी रामायण वेगळं, ओरिसा, बंगाल, पंजाब, इकडं खाली असणारा आंध्र, केरळ, तामिळनाडू, वेगवेगळ्या भाषेमधले वेगवेगळे रामायण आहेत. आणि असे 288 रामायण आहेत. आमच्या जैन समाजामध्ये सुद्धा रामायण आहे, पण त्यांच्यामध्ये अंजनीला वनवास घडला. जैन धर्मामध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा रामायण सांगितलं. आणि असे 288 प्रकार आहेत. पण त्या सगळ्यांचं 288 प्रकारच्या रामायणाचं जर मूळ सांगितलं तर ते म्हणजे वाल्मिकी रामायण म्हणून सांगितलं मूळ. आणि जो मूळ वाल्मिकाला मिळालेला जो प्रसाद आहे रामायण रूपाचा, तो माझ्या शिव आणि पार्वती संवादामधून मिळालेला. असा हा असणारा शिव पार्वती संवाद रूपी जो काही ग्रंथ ब्रह्मांडामध्ये सर्व ग्रंथ निर्माण झाले हरगौरी संवादे. आणि असे हे ग्रंथ आमच्यापर्यंत पोहोचले साकार रूपाचं दर्शन देण्यासाठी. त्या ग्रंथानं सांगितलं देव असा आहे. 6 शास्त्रकार बसले, ब्रह्म कसं आहे. एका जणानं सांगितलं, अंधारात जात असताना एखादी पायाला काडी लागली, अंधार किट्ट पडलेला आहे, 2-3 मित्र चालले आणि ती काडी पायाला लागली, पटकन ह्याला वाटलं अरे साप आहे काय. एका जणाला साप भासला, एका जणाला काडी भासली आणि एका जणाला रज्जू सर्पदोष. रज्जू म्हणजे दोरी, वस्तू एकच आहे पण भासण्याचा प्रकार वेगवेगळा. बुद्धिमत्तेचा जसं व्यक्ती तेवढ्या प्रकृती म्हणतो आपण. आणि तद्वत न्यायानं भासण्याचा प्रकार आहे ब्रह्म. या ठिकाणी साकार रूपाचं दर्शन जर करायचं असेल तर शंकर रूप बघा. जटेमध्ये गंगा, मस्तकावर त्रिपुंड, मस्तकावर चंद्रमा, तर कंठामध्ये वासुकी, हातात त्रिशूळ डमरू, व्याघ्रांबर नेसलेला, मुंडमाळा धारण केलेल्या. ब्रह्मांड पुराणात सांगितलं मुंडमाळाचा अर्थ महाराज. शंकराने ज्या मुंडक्याच्या माळा का घातल्या, या अमरपुरा माला, ब्रह्मांड पुराणातला श्लोक आहे. या अमरपुरा माला ग्रीवा, गळ्यामध्ये कटी, हस्त स्थितहा, गळ्यामध्ये, कमरेला आणि मनगटामध्ये ज्या काही मुंडक्याच्या माळा घातल्यात, या अमरपुरा माला ग्रीवा हस्त कटी स्थितहा नारायणस्य तनयो
विनष्टस्य युगे युगे. त्यांनी सांगितलं माझ्या विष्णू परमात्माचे जेवढे अवतार झाले आतापर्यंत, नारायणस्य तनयो, पुत्र रूपी नारायण, तनय म्हणजे मुलगा, नारायणस्य तनयो विनष्टस्य युगे युगे. प्रत्येक युगामध्ये जेवढे आमच्या विष्णू परमात्माचे अवतार झाले तेवढ्या अवताराचं एक एक मुंडक माझ्या शंकराच्या गळ्यात आहे म्हणून सांगितलं. ब्रह्मांड पुराणाचा भाग आहे महाराज. आणि मग जे साकार रूप आहे आमच्या शिवाचं त्याला शंकर रूप मानलं गेलं. आणि अशा या शंकराची आराधना करत आम्हाला निराकाराकडे जायचं आणि ब्रह्मतत्वाला मिळायचं. जीवाचं शिवत्व करण्यासाठी आलेला प्राणी हा. आणि मग जर शिवाची आराधना करायची असेल तर रुद्रम भूत्वा रुद्रम अर्चयेत, विष्णू भूत्वा वैष्णव अर्चयेत. माझ्या विष्णूची आराधना करायची असली तर वैष्णव माणसाला बनावं लागतं. विष्णूचे असणारे अलंकार धारण करावे लागतात. जसं तुळशी माळा आहे, चंदन टिळा आहे वगैरे वगैरे. आणि रुद्राची जर आराधना करायची असली तर रुद्रम भूत्वा रुद्रम अर्चयेत. रुद्राला रुद्र होऊन पूजा सांगण्याचं तात्पर्य महाराज. आणि म्हणून आमच्या सुत महामुनींनी शौनकादिकाला साकार रूप सांगितलं. त्यावेळेस म्हणले बाबा रे हे साकार रूप कळलं आम्हाला, पण निराकार रूप कोणाकोणाला कळलंय आतापर्यंत? त्यांनी सांगितलं ब्रह्मांडामध्ये अजून कोणालाच कळलं नाही. एकट्या शिवाशिवाय त्याचं स्वरूप त्यालाच कळलं फक्त, बाकी कोणालाच कळलं नाही. म्हणले असं कसं काय? ते म्हणले काय झालं? पूर्वकल्पांतेश्वर स्थावर जंगमात्मक चराचर करुणी योगी शक्ती योगी सहार आत्मत्व विराम पावला. ज्यावेळेला भगवान शिव असणारा निराकार परब्रह्म रूपानं आणि या ठिकाणी स्थित झाला लिंग रूपानं, त्यावेळेला त्या माया प्रलयाच्या नंतर एकटा शिव राहिलेला होता. आणि त्या शिवाच्या पुढं लक्षात घ्या, पूर्वकल्पांतेश्वर स्थावर जंगमात्मक चराचर करुणी शक्ती माया योगे सहार माया शक्ती योगे सहार आत्मत्व विराम पावला. तई प्रलयोदक निधीतून पुन्हा करावी सृष्टी उत्पन्न, ऐशी बुद्धी तया लागून उत्पन्न झाली ते दवा. आणि मग त्या भगवान शिवाला मनाला इच्छा झाली की ह्या पृथ्वीचं रहाट गाडगं निर्माण करावं. उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय. आणि मग ज्यावेळेला इच्छा उत्पन्न झाली, क्रियाशक्ती ज्ञानशक्ती आणि अशा पद्धतीच्या शक्ती ज्यावेळेस उत्पन्न झाली, शक्ती म्हणजे पार्वती, अहंस पूर्ण रूप शक्ती जनन पाऊली निगुती, त्यातून सत्वगुणी श्रीपती विष्णू उत्पन्न झाला. आणि मग त्या भगवान शिवाच्या परेमध्ये विचार आला की आपण सृष्टीचं रहाट गाडगं निर्माण करू. पूर्वकल्पांतेश्वर स्थावर जंगमात्मक चराचर करुणी माया शक्ती योगे सहार आत्मत्व विराम पावला. तई प्रलयोदक निधीतून पुन्हा करावी सृष्टी उत्पन्न, ऐशी बुद्धी तया लागून उत्पन्न झाली ते दवा. अहंस पूर्ण रूप शक्ती जनन पाऊली निगुती, त्यातून सत्वगुणी श्रीपती विष्णू उत्पन्न झाला. तो वैकुंठ भूषण शेषशयनी निद्रिस्त असता नाभीतुनी कमल उद्भवले फुलुनी, त्यातून ब्रह्मा निपजला. आणि मग अशा पद्धतीनं भगवान शिवाच्या असणाऱ्या डाव्या अंगापासून माझ्या विष्णू परमात्माची उत्पत्ती झाली आणि उजव्या अंगापासून ब्रह्मदेव जन्माला आला. पण तो ब्रह्मदेव आमच्या नाभी कमळामध्ये टाकला गेला आणि तिथं जनन पावला म्हणून सांगितलं काही ठिकाणी. मग असा हा असणारा विष्णू परमात्मा शेषशयनी निद्रिस्त असताना नाभीतुनी कमल उद्भवले फुलुनी, त्यातून ब्रह्मा निपजला. आणि मग शेषशयनावर झोपलेला जो ब्रह्मदेव विष्णू परमात्मा आहे, त्याच्या नाभी कमलातून जो ब्रह्मदेव जन्मला, त्या ब्रह्मदेवाला वाटलं मीच या सृष्टीचा करताय, मीच या सृष्टीचा करताय. म्हणून टाहो फोडून सांगायला सुरुवात केली की या ब्रह्मांडाचं बीज मीच आहे, ब्रह्मांडाचा करता धरता मीच आहे.
तेवढ्यात माझा विष्णू परमात्मा जागेवरून उठला. झोप संपली आणि दोघांमध्ये द्वंद्व लागलं. त्याला सांगितलं, वेड्या, माझ्या बिंबी कमळामध्ये तू होतास आणि मी जगाचा करता आहे. याने सांगितलं, नाही, मी करता आहे. विष्णूनं सांगितलं, नाही, तुझाच मी करता आहे, तर जगाचा तर राहणारच मी करता. दोघांमध्ये असणार वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेला सज्जन हो. आणि वाद विकोपाला गेल्याच्या नंतर कोण ना कोणतरी तिसरं भांडण रुकविणारं पाहिजे असतं. आमच्याकडे भजनामध्ये अध्यक्ष होते आणि त्या ठिकाणी भांडण मिटवणारा कोणीतरी असला पाहिजे. विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवाचं युद्ध लागलं. मी मोठा, मी मोठा, मी मोठा, मी मोठा. आमच्या शिव परमात्म्याने विचार केला की यांचं भांडण थांबवावं लागल. आणि म्हणून दोघांमध्ये असणारा एक अग्नीचा कल्लोळ निर्माण झाला. एक स्तंभ निर्माण झाला, स्तंभ. आणि अग्नीचा स्तंभ निर्माण झाल्याच्या नंतर दोघं भांडत असताना म्हणजे हे तिसरं कोण आपल्यात आलं, कोण आलं हे तिसरं आपल्यात. आणि म्हणून दोघांनी विचार केला आणि सांगितलं, याचा शोध घेऊ आपण, कोण आहे ते. त्यावेळेस त्या तिसऱ्यानं सांगितलं, हम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा आहे, तुमच्या दोघांचा कर्ता मी आहे. आणि म्हणले, मग आपल्या दोघांचा कर्ता म्हणल्याच्या नंतर हा कोण आहे, कुठला आहे, केवढा आहे.